तर सध्या अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जात आहे। खरात प्रकरणावरून दिलीप वळसे पाटलांनी कान पिचक्या उपटलेले आहेत। खरातचे पाय धुणं शर्मेची बाब आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर खरातच्या मागे असणाऱ्या नेत्यांची अधिकाऱ्यांची चौकशी करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही मागणी केली आहे। वेगवेगळे बंधू बाप आहेत। आता त्या कोणतो कॅप्टन घरात वाचतं आपण काय म्हणजे लोक पाय घेतात, पूजा करतात, गुरु मानतात आणि तुमचं कार्य काय चाललंय तर ते आता मी इथं सविस्तरपणाने काही बोलत नाही। महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर झाला असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि काही ज्यांच्याकडे रुपाली चाकणकर यांच्यासारख्या संविधानात्मक अधिकार ज्यांनी सांभाळले त्यांच्यासारखी लोक त्या थोरात कॅप्टन थोरातांचे शिष्य बनून त्यांचे पाय धुत होते। ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे। 200 कोटीची मालमत्ता या भुवाकडे येतेच कुठून आणि त्याचे पाय काय धुवून पितात काय काय हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र हे लोक कुठे घेऊन चाललेले आहेत। केवळ रुपाली चाकणकरांचाच राजीनामा घेऊन चालणार नाही। जे जे राजकीय नेते मग ते विरोधातले असोत की सत्तेतले असोत या बुवाच्या नादाला लागलेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे।